ऐकायला येईल मी विनंती करते रागिणीताई यादव यांना. मैं स्त्री हूँ, मैं जन्मजया हूँ, मैं सूत्रधारिणी हूँ. मैं स्त्री हूँ, मैं जन्मजया हूँ, मैं सूत्रधारिणी हूँ. मुझ पर किसी भी प्रकार की टिप्पणी करने से पहले ये स्मरण रहे, मुझ पर किसी भी प्रकार की टिप्पणी करने से पहले ये स्मरण रहे, मैं अपने कोख में सिर्फ मनुष्य को ही नहीं, मैं अपनी कोख में सिर्फ मनुष्य को ही नहीं भगवान को भी रखने की ताकत रखने वाली मैं वो स्त्री हूँ. क्या बात है. मैं वो स्त्री हूँ. आदरणीय मंच आणि मंचावर नारी प्रबोधन मंचच्या सर्व सदस्य, आमच्या मार्गदर्शका, ज्यांच्या अगदी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय आमच्या लातूर शहराच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर मॅडम जयश्रीताई सोनकांबळेजी, त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला कायम आता दिवेगावकर मॅडम पण काकू म्हणाल्या बाई, मी तर असं म्हणते की लातूर शहरात एक प्रथम नागरिक म्हणून ज्या महापौर असतात स्वातीताई, तशाच लातूर शहरामध्ये सगळ्यांची बाई म्हणावा असं आज पण आम्हाला वाटतं. जी शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेत आपण गुरुजीला गुरुजी आणि बाईला बाई म्हणत होतो, आता ते या सगळ्या वेळेमध्ये ते मागे पडले. पण आज देखील जेव्हा मी आदरणीय जगताप मॅडमला पाहते तेव्हा आतून मला खरंच बाई म्हणून त्यांना नमस्कार करण्याची भावना निर्माण होते. आणि बऱ्याच मला वाटते 2010-11 पासनं ज्यांची मानस कन्या म्हणून माझा हा सामाजिक असेल राजकीय असेल प्रवास सुरू झाला, त्या म्हणजे आमच्या माजी प्राचार्या तथा माझ्या मातृतुल्य माझी सरपंच पण म्हणावं लागेल, माझी सरपंच कुसुमताई मोरे मॅडम. कारण माझे यजमान प्राचार्य सतीशजी आणि मी डॉक्टर माझी प्राचार्य ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय डॉक्टर विठ्ठलराव मोरे यांचे आम्ही दोघंही मानस पुत्र आणि पुत्री आहोत. त्याच्याने माझी मातृतुल्य आई ज्यांनी मला पहिला मंच उपलब्ध करून दिला आणि माझ्या हातामध्ये माईक देऊन सांगितलं की बोल आता. आणि तिथून जे बोलायला लागले आता बरेचदा थांबणं अवघड होत असतं. आदरणीय या ठिकाणी आज आपण खरंच स्वातीताई आमच्या म्हणाल्याप्रमाणे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आज छत्रपती शाहू कॉलेज जे आहे तिथलं अनेक जण त्या कॉलेजमध्ये संपूर्ण माहेरघर म्हणून आपल्या लातूर शहराला ओळखत असताना पहिलं नाव जर येत असेल तर ते आपल्या शाहू कॉलेजचं येतं. आणि आदरणीय अण्णाला आम्ही सगळेच ओळखतो, पण त्या अण्णाच्या मागेच नव्हे तर आम्हा सगळ्यांना तुम्ही चालत राहा म्हणून कायम आशीर्वाद द्यायला हातवरी असणाऱ्या आमच्या आदरणीय जाधव आई या ठिकाणी उपस्थित झालेले. आणि ज्यांचा खरंच मला मनापासून मी मुद्दाम मॅडमला मागं ठेवलं की खरंच मला तुमचं मनापासून मॅडम नाव घेणं थोडंसं की अतिशय सुंदर शब्दामध्ये आणि आता सध्या असलेल्या परिस्थितीवर जी महिलांचं आपण मांडलात मॅडम, आणि फक्त मांडत नाही तर तुम्ही स्वतः जगता, फक्त विचारच ठेवत नाही तर त्या विचाराला प्रत्यक्षात उतरवता आणि स्वतः त्यामध्ये जगता. अगदी तुम्हाला जरी नाही आवडलं तर बीड हे म्हणावंच लागेल मॅडम. बीड जिल्ह्यातून आपण तेवढा प्रवास करून या ठिकाणी आज आम्हाला महिलांना अनमोल असं मार्गदर्शन करायला उपस्थित राहिलात मॅडम. पाटील मॅडम, खरंच मनस्वी तुमच्या मनस्वीला आणि तुम्हाला खरंच मी आभार मानते आणि शुभेच्छा देते. खूप मोलाचं मार्गदर्शन मॅडम. खऱ्या अर्थाने ही जागृती करण्याची गरज आहे. या ठिकाणी सगळेच आमच्या परिवारामधले आहेत. आमच्या बोरगावकर मॅडम, आमची नयन, सगळ्या जवळपास समोर बसलेल्या दिवेगावकर मॅडम असतील, आमच्या देशमुख मॅडम असतील, आमच्या शिंदे मॅडम असतील, आणि खरंच मी आणखी एक आई माझी मागे बसली आहे तिकडं जी अगदी मला 5वी-6वी पासनं सिद्धेश्वर बँक गोलाईमध्ये माझ्या आईच्या पोटाला धरून मी त्या बँकेत त्यांच्याकडे जायचे. आशा वारद मॅडम, तेव्हा माझ्या आईला त्या नेहमी म्हणलेलं वाक्य मला कायम मॅडम लक्षात आहे. तेव्हा त्या म्हणायच्या, माझ्या आईला सांगायच्या, स्वातीताई आम्ही खाडगाववरनं खास आईचा एवढा विश्वास वारद मॅडमवर सिद्धेश्वर बँक गोलाईच्या वरच्या मधला उस्मानाबाद बँक गोलाईच्या वरील असायची आणि मॅडम तिथं असायच्या. मी अगदी 4वी-5वीला शाळेतून आई सोबत घेऊन यायची तिच्या बोटाला पकडून सिटी बसनं, जसं जवळ तसं कधी कधी चालत प्रवास. तेव्हा त्यांना 2 मुली
आणि माझ्या आईला मी एकटी मुलगी, त्याच्याने त्या दोघी अगदी समदुःखी असल्यासारख्या. त्यावेळेस खरंच समदुःखीच म्हणता येईल मॅडम त्यावेळेला. तेव्हा माझी आई कायम त्यांच्याजवळ म्हणायची की एखादा मुलगा असतं तर बरं झालं असतं, मला एकच मुलगी आहे. तेव्हा त्या समजवायच्या, कारण ते वाक्य माझ्या कानावर आज देखील आहेत मॅडम तुमचे. तेव्हा त्या माझ्या आईला म्हणायच्या, अहो देशमुख ताई, तुम्ही कशाला एवढं एकच मुलगी म्हणून टेन्शन घेता, मला तर 2-2 मुली येतात, मी बघा बरं किती खुश असते आणि मला कधीच वाटत नाही की मला मुलगा नाही. तसं तुम्ही सुद्धा अजिबात वाटू द्यायचं नाही. तिला चांगलं शिकवा, तिला चांगलं घडवा, हाच तुमचा मुलगा म्हणा. आणि त्या पद्धतीनं माझी आई जरी 4थी शिकलेली असली, ग्रामीण भागातली, पण अगदी कणखर होती. परंतु मॅडम मी तिला अनुभवलेलं आहे, स्पष्ट वक्ती होती. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे बऱ्यापैकी तिला वाटायचं की नाही, एक मुलगी आहे ना तीच चांगली आहे. आणि हळूहळू वेळ असा होत गेला. शेवटच्या 2015 मध्ये जेव्हा ती गेली, जाण्याच्या पूर्व 1-2 वर्षामध्ये ती स्वतः हे शब्द बदलले होते मॅडम तिचे. नंतर तिच्या मनाची एक खंत होती की मुलगा असता तर माझं असंच राहिलं असतं, मुलगा असता तर ह्या गावात माझं नाव राहिलं असतं, मुलगा असता तर ह्या गावात माझं घर राहिलं असतं. मात्र जेव्हा तिचं वय होत चाललं आणि तिनं अनुभव घेतली तिच्या बरोबरीच्या काही जावा भावांचा परिवारामधल्या आणि तिचा स्वतःचा भारत मॅडम, तेव्हा तिला असं वाटायला लागलं नंतर की मला एक मुलगी आहे तीच चांगलं आहे. आणि मी आज बाकी बायकांपेक्षा ज्यांना 3-3 मुलं आहेत, ज्यांना 2-2 मुलं आहेत, त्यांच्यापेक्षा मी स्वतंत्रपणे जगते. मला कुठलंही बंधन नाही, मी कुठलेही देवधर्म करू शकते, मला वाटेल ते कुणाला बोलणं करणं सगळ्या गोष्टी. त्यामुळं तिच्या शेवटच्या क्षणामध्ये मुलगा नाही ही खंत तिची संपून गेली होती. आणि माझी एक जी मुलगी आहे तीच माझा मुलगा आणि तीच माझी मुलगी ही भावना मनात ठेवली आणि समाधानानं ती या जगातून तिचा निरोप घेतला तिने. मॅडम हा सगळ्या प्रवासाच्या माझ्या सगळ्याच तुम्ही जवळपास साक्षीदार आहात. पण मॅडम म्हणाल्याप्रमाणे मॅडम यजमान प्राचार्य आहेत, मिस्टर, घरामध्ये साहित्याची वसा आहे. अगदी सगळे साहित्यिकांचा माझा प्रवास असं म्हणलं तर हरकत नाही की नारी प्रबोधन मंच या विचारधारेतून आलेला आहे मॅडम. जी विचारधारा तुम्ही सांगत आहात, 20% 10% राजकारण, 80-90% आमचं समाजकारण असतं मॅडम. आणि ज्या पद्धतीनं पक्ष जेव्हा सुरुवातीला आम्ही आलो, पक्ष कुठला नाही बघितलं मॅडम, फक्त आणि फक्त तिच्यापर्यंत जायचंय. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तिच्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत, तिच्यासाठी जगायचं आहे आणि तिचा आवाज बनून त्या महापालिकेमध्ये जायचं आहे. आज मॅडम खरंच तुमच्यामधून, तुमच्या पोषक वातावरणामधून नारी प्रबोधन मंच सारख्या आमच्या गोमसाळ्याताई, आमच्या देवगावकर मॅडम ज्यांना हिरव्या हाताची बाई म्हणतात, त्या परवाच त्यांनी आम्हाला राशीचे बीज रोपण केले आमचे. आणि खरंच मला सांगताना आज जास्त बोलायचं तर यांच्यासाठी मला खूप आहे मॅडम, परंतु एवढंच सांगेन, यांनी जे हे बाळकडू आम्हाला या प्रवासामध्ये दिलेलं आहे मॅडम, राजकीय प्रवासात बाळकडू विचारांचं, बाळकडू जे समाजामध्ये आम्ही कसं सक्षम राहिलं पाहिजे तेच बाळकडू घेऊन आज आम्ही समाजामध्ये फिरत असतो. मॅडम तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सावित्रीमाई तुमची आणि आमची माय आहे. आणि आज या सगळ्यांनी संघर्ष केला मॅडम आपल्यासाठी. आई जिजाऊबाई साहेबांनी असेल, सावित्री माय असेल, रमाई, भीमाई, सगळ्यांनी. आज आम्ही म्हणतो, मी कायम भाषणात म्हणते, मी शिवबाची तळपती तलवार आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक आहे. मला असं वाटतं हे म्हणत असताना खरंच ज्यांनी या सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा असतील, सगळ्यांनी, ज्योतिबाजी फुले असतील, सगळ्यांनी जे काही आपल्यासाठी संघर्ष केला त्याला एकत्र बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने केलं. आणि त्या संविधानाच्या जोरावरच आज मी या ठिकाणी आहे. आज आमच्या महापौर मॅडम त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून बसलेले आहेत. आणि खरंच मला या मंचावरून कोटी कोटी आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आमच्यासाठी अनेकांनी चिखल दगड, ज्योतिबांनी पहिली सुरुवात आपल्या घरातून केली, अनेकांनी केलं, पण त्याला खऱ्या अर्थाने एक दिशा देण्याचं आणि एका ठिकाणी बांधण्याचं काम खरंच संविधानानं केलं. म्हणून आज आरक्षण सुटतं, म्हणून महिला 33% असेल, 50% असेल त्या सभागृहामध्ये. पण मला असं वाटतंय
मी फक्त तिची लेक, मी फक्त शिवबाची तळपती तलवार, मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक असं म्हणून मी फक्त संबोधणार नाही, तर खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची लेख होण्याचं, त्यांच्या विचाराचा वारसा जपण्याचं काम समाजामध्ये कायम माझ्या हातून व्हावं एवढीच मी इच्छा व्यक्त करते. आणि तुमचे कायम सगळ्यांचे आशीर्वाद. खरं तर मोह आवरणार नाही, तुम्हाला बोलायचं खरंच खूप आहे. आणि आजकाल तर लोकप्रतिनिधी राजकारणी झाल्यामुळे बोलायचं बरंच असतं समोरच्याला, परंतु वेळेचं भान ठेवत मी एवढंच सगळ्यांना खरंच मनापासून की मी जी दिसते आहे ती फक्त माझ्या आई वडील आणि माझ्या यजमानांनी घडवले किंवा त्यांनी पाठवले म्हणून नाही. तर मला चांगलं आठवतंय की जवळजवळ जशी बाहेर पडायला लागले तसं तुमच्या सगळ्यांचं मी ऐकत मोठी झाले मॅडम. तुमच्या सगळ्यांचं यजमानांसोबत अनेक साहित्यिक कार्यक्रमामध्ये जाण्यात आलं मला. आणि मॅडम तुम्ही जे मंचावर किंवा हे नारी प्रबोधनचे जे कार्यक्रम असतात किंवा असे जे कार्यक्रम वैचारिक असतात, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, प्रत्येकामध्ये सहभागी होते. आणि तुमच्यामधून जे म्हणजे ताप घुलसून जे लोणी येते ना मॅडम, कार्यक्रमामधून जो गाभा निघतो ना मॅडम, तो घेऊन मी बाहेर पडते आणि तो घेऊन मी समाजात जाते. आणि आदरणीय पाटील मॅडम, रागिनी यादव ही रबरी शिक्का म्हणून त्या महापालिकेत काम करत नाही मॅडम. माझे यजमान फक्त सर्टिफिकेट घ्यायला 2017ला तिथे आले मॅडम. त्यानंतर त्यांनी 26 मध्ये निवडून आल्यानंतर सर्टिफिकेट घ्यायला आले. आणि विशेष माझ्या भागात मॅडम फक्त बदलले एवढंच, सावित्रीमाईला हातात घेऊन चिखलाचे गोळे असे पडत होते, ते दिसत होते आणि ते समोरून पडत होते मॅडम. पद्धत एवढीच बदलली की आम्हाला चिखलाचे गोळे दगड पडतायत का, पडतायत मॅडम. फक्त पद्धत बदलले. पद्धत आता सोशल मीडियाच्या ट्रोलिंगची झाली मॅडम. पद्धत फक्त सोशल मीडियाच्या ट्रोलिंगची झाली. आम्ही काही आजही आपण म्हणाल्याप्रमाणे मॅडम बदलायचं सगळ्यालाच आहे, आम्हालाही वाटतंय. आता आम्ही पण आता मॅडम की स्वतःपासून मी पहिल्यांदा मला खूप छान म्हणायला शिकले मॅडम. आधी तिला छान म्हणण्याच्या आधी मी स्वतःला म्हणायले आता खरंच रागिनी तू छान आहेस, खरंच रागिनी तू करू शकतेस. आतापर्यंत आम्ही मॅडम कधीतरी मला वाटायचं मी मोरे मॅडम सारखी होऊ शकेन का, जगताप मॅडम सारखी होऊ शकेन का, पाटील मॅडमचं जसं स्पीच आहे मी देऊ शकेन का. हे तुमच्या सगळ्यांचं मी जेव्हा आत्मसात केले मॅडम, तेव्हा आता मला सुद्धा वाटायले नाही तू पण करू शकतेस, तू पण बोलू शकतेस, तू पण हे काम करू शकतेस. सुरुवात मी माझ्यापासून स्वपासून केली मॅडम. आणि त्याचं खरंच मला खूप मोठं समाधान आणि माझा स्वतःचा अभिमान पण वाटतो मॅडम आता. कारण कधीतरी आपण आपला सुद्धा मानावा दुसऱ्याने म्हणण्याच्या अगोदर या भावनेने चालते. आलेल्या त्या ट्रोलिंगला, आलेल्या अडचणींना आजपर्यंत मागच्या 9 वर्षापासून ह्या राजकीय क्षेत्रात अनेक जण तुमच्यासारखी वैचारिक मंडळी अशी नेहमी म्हणते की राजकारण आमचं काम नाही, बायकांना राजकारण सुरक्षित नाही. परंतु स्वतःच्या तुमच्यासारख्याच्या या मार्गदर्शनातून तिथं जाण्यामुळं आता खरंच मी त्या राजकारणाला सोपं समजून काम करत राहत आहे. त्यामुळे तुम्ही आजपर्यंत मला जे घडवण्यामध्ये खूप मोठं योगदान आणि मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचीच या ठिकाणी जो आमचा सन्मान केला मॅडम, आमचे सन्मान करतात पाटील सर. बऱ्याच ठिकाणी आम्हाला बोलवतात, सन्मान करतात, मात्र 2 ते 3 पानाची एक यादी आमच्याकडे असते. खरं सांगायचं वार्डात म्हणता येणार नाही कारण ते मतदार आहेत वार्डाच्या बाहेर. जेव्हा सन्मान होतात मॅडम, प्रत्येक जण काहीतरी हातामध्ये ठेवून एका हातामधून पुष्प देतो तर दुसऱ्या हातामधून आमच्याकडे असणारी यादी. पण खरंच मला घरून येतानाच मला एक फोन आला सरांचा की मॅडम तुम्ही येणार आहात का. काय येणार नाही, कारण निस्वार्थ सन्मान ठेवणारे खूप कमी आहेत समाजामध्ये. आणि नारी प्रबोधन मंचने काहीही नाही, फक्त तुम्ही चालत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. आशीर्वाद रूपाने आशीर्वाद देण्यासाठी जो सन्मान ठेवलेला आहे कायम मी या ऋणामध्ये राहू इच्छिते. आणि जिथं कुठं आम्हाला लोकप्रतिनिधीला काम करताना आपण आम्हाला कायम मार्गदर्शक म्हणून राहावं एवढी विनंती करते. आपण केलेला सन्मान मला ना मॅडम तो सन्मान पद्मभूषण पेक्षा कमी नाही मॅडम. हा सन्मान माझ्या माहेरचा आहे एवढंच मी या ठिकाणी